तर देवान सांगल्यान की म्हाका मंदिर नका, म्हाका असं वन रायतच रावायचा म्हणून. हो हो पण हां नाही मी तोडतालय हां हां ह्या चलाचा नाही. अच्छा बरं. हा पॉईंट पहिला पॉईंट म्हणजे गोल्डन रॉक. हां ह्यो बघा, ह्यो जो आपल्या समोर असा ना, ह्यो गोल्डन रॉक असा. नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी ना, आज मी एका असा देवस्थानाक भेट देऊ जाते. असं आहे की त्या खरोखरच अद्भुत असा वनराई, त्याच्यामुळे ना सुरक्षित असा त्या एरियातली, आणि खरोखर तिथला आपण एक पान पण तोडू शकत नाही एवढा कडक देवस्थान. आता तर माझ्यासोबत ना, आता हो बघा या साईडला असा वैष्णव वैष्णविलो असा, आणि ज्याच्या माध्यमातून आम्ही हयलो असं होतो बघा, रुपेश असा हयलोच असा ह्यो माझ्या ग्रॅज्युएशनचो पार्टनर आहे हो, म्हणजे क्लासमेट, ग्रॅज्युएशन त्या वेळेक होतो माझ्यासोबत. तर ह्याच्याशीच कॉन्टॅक्ट करून मी आता निवती केला असं आहे. निवती केलो असल्यामुळे एका इथला सगळा माहिती आहे. तर आता तो माका त्या देवस्थानाजवळ नेता. तर चला पटापट आपण जाऊया त्या देवस्थानाकडे. फायनली आम्ही हे बघा पोचलो असो, आणि हे बघा असे ना बॅनर लावलेले आहेत देवस्थानाकडे जाण्यासाठी. तर या साईडने आता आम्ही जात असतो. हे बघा, ही इथून आपल्या पाय वाटणीत जाऊचा, आणि गाडी आम्ही वरच्या साईडला लावलो असो, इथपर्यंत रोड असा, आणि इथून आपल्या पाय जाऊचा पुढे. तर चला आता जाऊया इथून. बघा वाट बघू शकताच तुम्ही कशी आहे ती. आणि त्या साईडिक ना समुद्राचा आवाज येतो, म्हणजे समुद्रसुद्धा इथून जवळ असा, एकदम हाकेच्या अंतरावर समुद्र असा. म्हणजे आवाज आता आमका येतात लाटांचो त्या. तर बघू इथून आता आमचं लवकर जर झालं ना, तर मग आम्ही किल्ले निवतीवर जावतलो असं वैष्णवान डिसिजन घेतलेलो आहे ना वैष्णव. तर चला, वाट पण मस्त हा, एकदम वनराई टाईप, म्हणजे वनराईत इल्याचा फील होता पूर्णपणे ह्या वाटेन चालताना. या साईड बावडी सुद्धा असा. तर बघा ह्यो जो व्हाळ आहे ना, आता पाणी नाही वाटतं व्हाळात. हे पावसात किती असतं या व्हाळात पाणी रे? हा भरपूर असतं ना. बघा होय, तुम्ही बघू शकतास होय, आमची छातीभर पाणी कदाचित असू शकता, कारण व्हाळ एकदम खोला, म्हणजे बऱ्यापैकी खोला, एकदम पण नाही पण बऱ्यापैकी खोला. म्हणजे ते पाऊस जेव्हा असतं असत तेव्हा छातीपर्यंत पाणी असतं. जे बघा पण थोडंसं पाणी असा, आणि त्याच्यात बारकी बारकी पिचकत. तर चला जाऊया आपण पुढे. काटवा काय बघतं का? तर बघा इकडे ना इल्यावर एवढं प्रिकॉशन घेऊ गये की आपण रिटर्न जाताना काटो सुद्धा नेवचो नाही. असा पान काय बाजूकच रावला तोडूचा, पण काटो पण आपल्याक नेवचो नाही रिटर्न. एवढा देवस्थान या कडक असा, पूर्ण केअरफुली. तर चला, वातावरण तर एकदम आता जायला थंड असा. आणि हे बघा ह्या साईडला पण झेंडे असतात. हे बघा नवसाचे ना, हां हां हां, नवससुद्धा केलो आता. चला, त्या साईडला टाकीसुद्धा असं पाण्याची. पावसात अजून भारी वाटत असतं ना रे. पावसात म्हणजे पहिलाच ॲडव्हेंचर म्हणजे तो व्हाळ क्रॉस करणे असतो लो, त्याच्यानंतर तुम्ही पुढे. आणि हे चप्पल असा म्हणजे कोणतरी असंच वाटतं पुढे गेले असतले. हो, फुल ॲडव्हेंचर. चला, समोर आता दिसतं देवस्थान आपल्या, तिथे जाऊया आता. तर मंडळीनं फायनली आपण त्या देवस्थानाजवळ येईल असं, आणि समोरच्या साईडिक तुम्ही बघू शकतास देवस्थान. आणि हाच तर देवस्थान डुंगोबा देवस्थान, इथल्या वनराईचा रक्षण करता. बघू शकतास इथलं वातावरण पण एकदम भारी आहे. पूर्ण चारही साईडीन जंगल आहे, आणि ह्या जंगलाचं रक्षण करता आपल्या समोर असा. बघा चारही साईडीन जंगल आहे. तर चला आपण पटापट आधी पहिला पाया पडून घेऊया. होय काका सुद्धा असत आपल्या ह्या घरात.
तर मंडळीनं आता आम्ही पाया तर पडलो असो आणि तीर्थ घेतो असो इथला. तर या साईडला हे तुमका जे घंटे दिसतात असत ना, तर ते सगळे नवसाचे असत. नवस फेडल्यानंतर नवस झाल्यानंतर आपल्याक ते फेडूसाठी अशी घंटा बांधूची लागतात. म्हणजे जा काय आपला असतं ना त्या फेडतात. आणि समोरच्या साईडिक हे असत झेंडे लाल भडक. तर आता बघूया काका असत तर त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करूया. आणि इथलं वातावरण बघा एकदम भारी असा, म्हणजे हळद बसनरावांसारख्या वाटतं असं शांत थंड. मी असं ऐकलंय की इथला पान पण आपण तोडू शकत नाही. नाही नाही होय ना? हो पान आहे तसा, म्हणजे अतिशोक्ती करून तोडलं तर तुका नाडताला. हा म्हणजे न कळत झालं तर ठीक आहे. नकळत तर मग काय नाही त्याच्यात अर्थ काय नाही. हो हो पण हा नाही मी तोडतालय हा ह्या चलाचा नाही. अच्छा बरोबर. नकळत मग काय खूप आता पोरगी मिरगी येतात नाही. हा तर ठीक आहे. पिढी गेली पिढी होय ना, आपलं काय ह्या नाही आधीपासूनच. होय हो. आणि इथे कार्यक्रम वगैरे काय असतं मग? कार्यक्रम काय नाही, ते आजूबाजूचे लोक ह्या घालतात जेवण. हा 5-6 जेवणे पडतात वर्षात. हा वाडवळा म्हणतात त्याचा, वाडवळा. हा बाकी अवसार मिवसार असं काय नाही. हा तर हे बघा तुम्ही बघू शकतास या साईडला ना आकडे सगळे घंटा ठेवलेले आहेत छोटे छोटे. आणि ती बघा थंय त्रिशूळा, ही बघा ही त्रिशूळा. त्याच्यानंतर नागाची मूर्ती असा, 1 2 नागाची मूर्ती आहेत, एक तिसरी असत 4-5 असत नागाची मूर्ती. बारके आहेत, पटकन दिसत नाही असत ते बघा. त्याच्यानंतर त्रिशूळसुद्धा असत. म्हणजे असं डोंगोबा देवस्थान. त्याच्यानंतर वरती सगळे ना हे बघा घंटा असत, हे सगळे नवसाचे असतले असे बांधलेले असत. म्हणजे तर ह्या देवस्थान एकदम म्हणजे जागृत देवस्थान इथलं रक्षण करता पण म्हणू शकतास तुम्ही. आणि ही जी वनराई आहे सगळी तुमका दिसता ती, तर ह्याच देवस्थानान पूर्ण सांभाळलेली आहे. तर आता काका बोललेच बऱ्यापैकी आपल्याला माहिती दिल्यानी. आणि त्या साईडिक पण ना ह्या व्हाळाचं पाणी असं वाटतं माका, म्हणजे दिसता व्हाळाचं पाणी तरी. तर थंय आम्ही जाऊन आता बघतलो असो व्हाळाचं पाणी आहे की त्या समुद्राचं पाणी आहे. म्हणजे ज्या भरतीचं पाणी असतं ना तर आपण कदाचित येऊन थांबलेलं असू शकतात थंय. तर आता आम्ही थंय जाऊन बघतलो. पण इथलं वातावरण तुम्ही बघू शकता एक नंबर असा. ह्यो एप्रिल महिनो हा, आणि एप्रिल महिन्यात तुमका माहीत असा किती गरमी असते ती. आणि त्या दृष्टीने तर आहे ना एकदम थंड वातावरण वाटतं असा. आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम स्वच्छ असा. म्हणजे तुका या देवस्थानाबद्दल काय माहीत असा तर मला थोडंसं आमच्या मंडळींका सांगा जरा. चांगलेच असतात तुका काय की ते गावकऱ्यांनी त्यांना विचारताला की देवा तुझ्या इकडे मंदिर बांधूया आता. हां तर देवान सांगल्यान की माका मंदिर नका, माका असं वनराईतच राहायचं म्हणून. हां आता एक चांगलं झालं. जेवढं आपण म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असो जय देव असत हे मंदिर असाच. पण या देवस्थानाकडे तसं नाही की या देवस्थानात स्वतः म्हणून सांगल्यान की माका या वनराईतच राहायचं. तर ह्या बघा ह्या सगळा भरतीचा पाणी इलेला रिटर्न समुद्रातून. आणि या साईडिक तो व्हाळ असा, आणि त्या साईडिक डोंगोबा देवस्थान. तर असं वातावरण आहे या साईडचा. खरोखर एक नंबर वाटतं असा इल्यावर. तुमका पण वेळ भेटलो ना इकडच्या साईडी गेलास निवतीक वगैरे तर या देवस्थानाक नक्की भेट द्यावा. आणि हय कोणाक विचारलास तरी तुमका सांगू शकतो त्या देवस्थानाचे ॲड्रेस. आणि हो बघा ह्यो मासो तुमका दाखवते आता हय इलो. हो बघा हे मासेसुद्धा असतात, म्हणजे क्लिअर दिसतात असतात खालचे मासे. म्हणजे एवढा क्लिअर पाणी आहे. फक्त जो वरचो कचरो हा तो झाडांमुळे पडलो हा, पण पाणी क्लिअर आहे. तर चला आता आपण जाऊया पावसात पण येऊया आपण एकदा. फक्त जास्त पाऊस असताना येऊन उपयोग नाही. नॉर्मल असतं पाऊस ना, हां नॉर्मल पाऊस असतं तेव्हा येऊ का. हे बघ आहे ना रे. चला चौकास
फक्त इलास ना तर एकच लक्षात ठेवा की इथे तुम्ही झाडाचा पान वगैरे काय तोडू नको, काय सोबत घेऊन जाऊ नको इथून. इलास तसेच रिटर्न जावा. सत्या घंटा वाजली. तर चला आता आपण इथून मंडळीनं फायनली आम्ही निवती किल्ल्याजवळ येईल असो आणि बॅक साईडला निवती किल्लो असा, इथूनच एंट्री असा किल्ल्यावर जाऊची. पण हायना एक व्ह्यू दिसता जो समोरच्या साईडीक ना समुद्र असा, तर त्याचा जो व्ह्यू आहे ना तर तो मी तुमका आता इथून दाखवते. हो बघा, ह्यो जो व्ह्यू आहे ना तो एक नंबर असा व्ह्यू. त्या साईडीन पण एक व्ह्यू असा जो सनसेटसाठी फेमस असा, तर तिथून पण एक व्ह्यू आहे. आणि हे बघा इथून जो व्ह्यू आहे ना तो तर काय लाजवाब असा. आणि ह्या जा खडाक आहे ना, हा बघा ह्याचा खडाक दिसता, तर ह्या गोल्डन रॉक आहे. जा आपण निवती किल्ल्यावरनं आपण जा हेका जातो ना, म्हातारीची चूळ लाईट हाऊस बघू जातो बोटिंग करत, तर त्याच्यातला पहिला जा स्पॉट दाखवला जाता गोल्डन रॉक म्हणून, तर ह्या असा. जर तुमका निवती किल्ल्यावर ना बोटिंग करूची असतात ना, लाईट हाऊस बघूचा असा, म्हातारीची चूळ बघूची असतात, तर आपलो जो मित्र आहे बघा ह्यो जो रुपेश आहे ना, तर ह्याची स्वतःची बोट असा, तर ह्यो तुमका घेऊन जाऊ शकता कमी दरात एकदम. आणि आपले खयचे अजून पॉईंट बघू भेटले. टोटल इकडे 10 पॉईंट दाखवतात. पहिलं नवीन लाईट हाऊस, जुना लाईट हाऊस, 2 खडकांमधून राईड, म्हातारीची चूळ, म्हातारीची गुफा, सिगल बेट, सिगल पक्ष्यांची गुफा, असे टोटल 10 पॉईंट दाखवले जातात. त्यामध्ये डॉल्फिन सफर. आणि आता तुम्ही अंकुशने सांगितल्याप्रमाणे हा पॉईंट, पहिला पॉईंट म्हणजे गोल्डन रॉक. हां, ह्यो बघा ह्यो जो आपल्या समोर असा ना, ह्यो गोल्डन रॉक असा जो आपल्या निवती किल्ल्यावरून पण दिसू शकता. तर इला असतं त्याका नक्की कॉन्टॅक्ट करा आणि निवती एक्सप्लोअर करा. एक नंबर असा. मी इलंय तर आता ना मी बऱ्यापैकी इलंय निवतीक, पण निवतीच्या जा बंदर आहे ना तर तिथूनच रिटर्न गेलं आहे. इकडे निवती किल्ल्यावर येऊ नव्हते, तर आता इलंय म्हणजे एकदम भारी वाटतं असा. तर चला आता आपण जाऊया. तर चल हळद गाडी लाव. हे बघा या साईडी पार्किंग पण असं दिलेली. हळद गाडी लावूया आणि जाऊया आपण निवती किल्ल्यावर. बघा इथं पहिलंच बुरुज हा, इथून वर इलास काय ना की तो बुरुज सध्याच्या कंडिशनला ढासाळलेलो असा पूर्णपणे. एक साईडच रावली आहे बघा, साईडची बाजूची. तर चला जाऊया आपण. हां काय म्हणा होतं, ही साईडला पूर्ण खंदक आहे बघा, केवढी खोल आहे ती तुम्ही बघू शकतास. तर चला पुढे जाऊया. आणि ह्यो पहिलं बुरुज हा तो पूर्णपणे ढासायलो. आणि हो बघा हे बोर्ड लिहिलेलं महादरवाजा, तर कदाचित इथून ती वाट होती महादरवाजाची, पण आता आम्ही या साईडने येलो कारण इथून पण वाट आहे. तर बुरुजवर जाऊन बघूया काय नजारा दिसतो तो. हा एक नंबर रे. बघा बुरुजवरीलच ना, बुरुजवरीलच की तो बघा गोल्डन रॉक दिसता. समोरच्या साईड गोल्डन रॉक आहे ना म्हातारीच. अरे तो लाईट हाऊस काय हा बघ थोडी दिसता बघा आहे ना, लाईट हाऊस दिसता. मी पुढे गेल्यावर तुमका दाखवीन लाईट हाऊस काय आता पुढे येईल असं. आणि पुढच्या साईडीक पण ना दगडी भिंत असा, ती पण ढासाळलेल्याच अवस्थेत असा. तर आता बघूया पुढे जाऊन नक्की काय असं तर. आणि हो बघा होय आपलं भगवं फडकतं असा. तर चला इथून आता आपले काय नजारो दिसता तो मी तुमका दाखवते. हो बघा हा लाईट हाऊस, हा बघा त्या साईडला लाईट हाऊस हा. आता तुमका क्लिअर दिसत काय माहीत नाही हा, बोटिंग नाही दिसत हा, कारण असं बघा नाही दिसत हा झूम केला तरी. पण समोरच्या साईड लाईट हाऊस हा जा आपल्या नजरेत दिसता. कॅमेऱ्यात त्या कॅप्चर नाही होता, कदाचित कॅप्चर नाही होता. हे बघा बघा दिसता वाटतं कदाचित, माका उन्हात असल्यामुळे दिसत नाही आता. ही खडका कशी आहेत रे, ही खडका कसली आहे ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक ही रुजा निघलेली असत खडका समजला. कोणी बी टाकू नाही त्याच्या. चला आता ह्यो जरा आपलो जो किल्लो निवतीचो तर तोच एक्सप्लोअर करतो असो. तेवढा बघण्यासारखे किल्ल्यावर काय नाही, कारण बऱ्यापैकी तो ढासाळून गेलेलो माझ्या मते. आता ह्यो ना 30 ते 40% भाग रवलेलो. 30 ते 40% पण खूपच चांगलं आहे, कारण चारही साईडीन ढासाळलेलो. थोडासाच अवशेष रवलेले आहेत या किल्ल्याचे, कारण ह्याच्याकडे लक्षच केलेलं सगळ्यांनी. ठीक आहे चला जेवढं हा तेवढं आता तुमका मी दाखवतोय.
तर हे बघा इथून शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी ना हे बघा छोटे छोटे होळ असत ठेवलेले. चला बघा या साईडीन पण असत होळ. तर निवती किल्लो आपलं बऱ्यापैकी म्हणजे झालेलो असा कवर बघून. आणि तुम्ही येलास ना तर हे बऱ्यापैकी तुमका पॉईंट बघू भेटलेले, कारण या साईडीन तुम्ही बघितलास पूर्ण सनसेट दिसतलो, त्याच्या साईडीक तुमका तो गोल्डन रॉक दिसतलो. मी आता बीचवर येला असं किल्ले निवतीच्या, आणि समोरच्या साईडीक आमच्या समुद्र असा एक नंबर व्ह्यू असा. हे बघा बघू शकतास तुम्ही इथला जो बीच आहे ना एकदम स्वच्छ बीच असा. त्या साईडीक खडका असतात सगळी, आणि हे बघा मधीच ना हे डोंगर असा, आणि या डोंगराच्या त्या साईडीकच ना मगाशी तुमका दाखवलेलं आहे गोल्डन रॉक खडाक. तर या साईडीक म्हणजे इथून गेलास म्हणजे आमका मगाशी येताना दिसलाच इथून चला दिलं होतं, तर या साईडीकच असा. तर आता मी त्या साईडीक गेले का तुमका दाखवेन. तोपर्यंत इकडचं व्ह्यू बघू शकतास तुम्ही. मस्त खडकाळ भागा आणि एकदम स्वच्छ बीच आहे, स्वच्छ. त्यासाठी जाऊया. आणि हा बघा ह्या असा गोल्डन रॉक खडाक. हा बघा हा पूर्ण गोल्डन रॉक हा. जा की त्याच्या जवळ गेलास ना बोटीतनं जर जवळ गेलास तर पूर्णतः गोल्डन कलरचा, त्याच्यामुळे त्याला गोल्डन रॉक म्हणतात. आणि हा बघा इकडच्या साठी सगळे बोटी असतात. ते बघा हे आपल्या लाईट हाऊसला आणि म्हातारीची चूळ वगैरे म्हणजे पूर्ण समुद्र एक्सप्लोअर करू हे बोटी असत. या साईडला पण असत आणि निवतीच्या बीचवर पण असत. तर मंडळींनो बऱ्यापैकी मोठं ब्लॉग झालो. आम्ही इलेलो खरं म्हणजे डोंगेश्वर देवस्थानाकडे गेलेलो, तिथला देवस्थान एक्सप्लोअर करू गेलेलो. पण रुपेश बोललो की आपण इथल्या निवतीचे जे बीच असा किल्लो असा तो पण आपण एक्सप्लोअर करूया, त्याच्यामुळे ब्लॉग थोडं वाढलो. तर आता मी हा व्हिडिओ हेच थांबवते. तुमका कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा, आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पट्टापट सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.